नमस्कार सर्वताईंना श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वताईंना श्री स्वामी समर्थ. तर व्हिडिओला सुरुवात केली. देवपूजा वगैरे सगळं झालं माझं. साहेब गेले पण दीदी झोपलेली आहे. आज ना इकडे विंडो वगैरे ओपन ठेवली पण दीदी झोपली इथे. आज थोडी उशिराची ड्युटी. तर मग यश दुपारी आला त्याला तिकडे आराम करायला नाही होती. कसं ही रोज उठते आणि तो आराम करतो. आज हिला उशिरा जायचं, आज इकडे झोपलेली ती. देवपूजा वगैरे सगळं झालं. सकाळी पाऊस चालू होता, आता नाही. आता मस्त छान हवा सुटलेली आहे म्हणून विंडो पण ठेवली. जर हवा आणि पाऊस सांगते असल्या तर आतमध्ये पाणी येतं येतं. देवपूजा दाखवते. असे सगळे देवांना काढलं नव्हतं, टोटली नाही काढलं, पण भोले बाबांना, अन्नपूर्ण माता, गणपती बाप्पा, बाळगोपाळ, लक्ष्मीनारायण, आपले टाक वगैरे आहे जेवरती सगळं, महाराजांना सगळ्यांना अभिषेक करून मस्त देवपूजा झाली. आणि हे झेपटोवरून फुलं मागवलेले होते बघा, 3-4 दिवस झाले फ्रीजमध्ये ठेवले, एकदम ताजे मस्तच. आता हेच करणार, असेच मागवून ठेवणार फ्रीजमध्ये. जरा सगळ्या कलरचे होते बघा, व्हाईट पण, पिवळे, ऑरेंज कलरचे, लाल कलरचे सगळे फुलं, तुळशीपत्र वगैरे सगळं आलेलं. मस्त अशी देवपूजा झालीत. आज इकडे स्वामींना नाही अभिषेक केला, तिकडचे जे आहे ना छोटे आपले हे सोन्याचे हे त्यांना. तर देवपूजा वगैरे झालेली आहे मस्त छान अशी. इकडच्या दिव्याची वात आहे ना कमी झाली म्हणून थोडा कमी दिसतोय, पण तेल वगैरे आहे त्यामध्ये, पण वात कमी झाली. 3-4 दिवस झाले तुम्हाला अशी डिटेलमध्ये कुठली रेसिपी देत नाही, कुठलं काही नाही. फक्त बनवून झालं की दाखवते, बनवून झालं की दाखवते. पण तुम्हाला सांगू, आता तिकडे जाऊन आले ना मी भीमाशंकरला. गाडीचा प्रवास जो झाला ना त्याने पुन्हा मला वर्टिगोचा त्रास पुन्हा चालू झाला. जरा बंद झाले होता 1-1.5 महिना, बरं वाटलेलं. आता पुन्हा तो त्रास चालू झाला आहे. तर त्याने माझा असं चेहरा वगैरे सुचतो. जेव्हा ते वर्टिगोचा त्रास चालू होता तेव्हा माझा चेहरा सुजलेला दिसतोय बघा, सूज येत अशी चेहऱ्यावर. तर आज पुन्हा जायचं आहे डॉक्टरकडे. 2-3 दिवस असंच करत होते, फक्त बनवायची दाखवायची, पण सांगितलं नव्हतं तुम्हाला का मला पुन्हा त्रास चालू झाला. पण तिकडनं आले तेव्हापासूनच झाला आहे. गाडीमध्ये कसं मानेला झटके बसतात किंवा बसून बसून आहे ना, इकडची बाजू एक साईड आहे ना, मला राईट साईडनं प्रॉब्लेम आहे. इकडे असे डोक्याचे काहीतरी नस दबलेले असतात म्हणतात ते, कानाची मेंदूची नस दबते, त्या वर्टिगोचा त्रास चालू होतो. ते जनरली कोणाला पण होतं, सांगून बोलून नाही येते, अचानक त्रास होतो तो. तर साहेब बोलले 12-12:30पर्यंत आवरून ठेवत जाऊया डॉक्टरकडे. तर आता भाभी आली आणि माझं आरामात चाललं आहे थोडंसं. मी आता काही नाही करते, कारण खाली वाकायला वगैरे त्रास द्यायला लागले. तर बघा असं म्हणतात ना, आणि तुम्हाला खरं सांगू म्हणतात ना ही काय, तर मला आहे ना आपल्या जवळच्या एका व्यक्तीने मला असं त्या रील पाठवल्या होत्या. काय कारण असतं नेहमी आजाराला, असं लक्ष नव्हते देत, करायचं दवाखाना. आपली एकदम जवळची व्यक्ती, खास फक्त नाव नाही सांगत, त्यांनी मला ना त्या रील पाठवल्या होत्या. डॉक्टर नवनीत म्हणून त्यांचे ना व्हिडिओ येतात यूट्यूबला. तर मी त्या रील बघितल्या. तर जे 4 तारीख जो अंक येतो ना, त्यांना हेल्थ प्रॉब्लेम खूप असतात. तर माझी 13 आहे, 13चा 4च अंक येतो आहे. हेल्थ प्रॉब्लेम खूप असतात, आयुष्यभर हेल्थ प्रॉब्लेम त्यांना झेलायला लागतात. आणि बरे लाईफमध्ये पण खूप प्रॉब्लेम असतात त्यांच्या, ज्यांचा 4 अंक असतो त्याचा. मुलांक पण 4 आणि भाग्यांक पण 4 असं. तर मग ते खूप व्हिडिओ बघितले. मग मी आता काय करते, लक्ष नाही देतं. हा जर आपल्या भाग्यातच जर तसं काही असेल ना, लक्ष नाही द्यायचं. जे आहे ते फक्त गोळ्या औषध. आज बघा मला स्वतःच किती चेहरा सुजलेला दिसतोय. का तर तो वर्टिगोचा प्रॉब्लेम आहे ना, असा पूर्ण डोक्यावर असं चेहऱ्यावर येतो सगळं. असं जेव्हा असं चक्कर वगैरे येतात ना, फिरतं खूप, इकडे खूप त्रास देतो मला. नवरा चांगला म्हणायचा का मला इतका दवाखाना करतोय, कधीच काही बोलत नाही. कधी सोना तर मला बोलती, अगाई असं कोणी जर दुसरं असतं ना इतक्या दिवस हे नसतं केलं. आणि नेहमी एकदम महागाचा दवाखाना असतो, एकदम जिथं महागाचं डॉक्टर असेल, एकदम स्पेशलिस्ट, त्यांच्याकडेच मला नेहमी नेणार. किती पैसा जातो काय तर काही बघत नाही. आज मला बघा कसं बघतानीच मला विचित्र वाटायला लागलं आहे. चला असू दे, आता पटापट थोडंसं आवरून घेते आणि डॉक्टरकडे जायचं आहे. काल भाभी नव्हती आलेली, मी थोडंफार आवरलं. आध्या काहीच पुसल्या नव्हत्या. त्यानं दुपारी फक्त ते जेवण वगैरे बनवलं, संध्याकाळी डायरेक्ट मॅगी बनवून खाल्ली, काही बनवलंच नाही मी. दीदी पण नव्हती आणि यश गेलेला तिकडे CPSला चालायला. तर मला बोला मी जेवणार नाही, खाल्लं तर लाईट खाईल काहीतरी. नाही, मग साहेबांना मला पण मी काही फक्त मॅगीच बनवली. तर चला आता बघू काय बनवणं होतं. ते ठरलेलं नाहीच का काय भाजी बनवायची, बघूया काय होतं आहे. आता जेवण बनवायला घ्यायचं तर सिलेंडर संपला. आता इथे सिलेंडर काढून ठेवला आहे, लावायचं आहे. आता नेमकं अशा वेळेला येतं काम काहीतरी. असे ना हे जे टोरम फुलं मागवली होते यशने, मी आता वापरून इथंच ठेवले. महाग देतात बरं का, तुम्हाला खरं सांगते. आपल्या मार्केटपेक्षा ना हे 200 ग्रॅम 22 रुपयाला. पण मी बोलते ठीक आहे, काही एवढं हे नाही असं.
पण जर कोणाला असं वाटत असेल तर हे 100 ग्रॅम कितीला होते, याच्यावर किंमत नाही दिली कदाचित, असू दे जाऊ द्या, पण माहीत नाही याची किंमत काय दिसे ना मला. पण हे लाल कलरचे होते ना, थोडेसे महाग होते. यश मला दाखवत होता, मी बोलले की काही पण असू दे, असं काही नाही. आणि असे मिक्स पण होतं याच्यामध्ये ना, सगळे मिक्स होते. तुळशीपत्र, दुर्वा, व्हाईट फुलं, पिवळे, लाल असं मिक्स होतं. आणि बाकीचे मी वेगळे वेगळे पण मागवले होते. हे बघा, पिवळे पण एक वेगळं हे मागवलं होतं पॅकेट. हे बघा, हे 200 ग्रॅमचं मागवलं होतं. याच्यावरची किंमत दिसत नाही मला, का काय माहिती. तिथं दाखवत होते, आता इथे नाही दिसत आहे. चला ठीक आहे, असू. आता हे पुन्हा फ्रीजमध्ये ठेवते, उद्याच्या पुरते आहेत. म्हणजे मला यात एक खराब झालं आहे, काढावं लागेल. एक खराब दिसतं आहे, पण 3-4 दिवस झाले बघा, एकदम व्यवस्थित राहिले. सुकलेले असेल ना, तरी जवळले असतात ना, तेव्हा फुलं टिकत नाही अजिबात. हे बघा, तुमच्याशी बोलल्यानंतर कुकरला मी थोडीशी छोलेची भाजी बनवली आता मसाल्याची. आणि कालचीच ना डाळ एक वाटीवर ठेवलेली फ्रीजमध्ये. आता तिला एक शिट्टी देऊन घेतली बघा, गरम आहेत अजून, तिला फोडणी द्यायची. पण एक वांगे कापून घेतले, सासूबाईने दिलेले ना, एकदम ताजे आणि मस्त वांगे आहेत बघा. असे बघून घेतले, 4 भाग केलेत मी असे, सगळे स्वच्छ धुवून मिठाच्या पाण्यात ठेवले. आता पुन्हा चांगल्या पाण्याने धुवून घेतले. तर त्यासाठी आता एक कांदा, एक टमाटा, कोथिंबीर कापली नाही, आणि हे सगळं वाटण काढून घेतलं. पहिले कांदा टमाटा परतायला घालते, आणि ते लसूण चेचून ठेवलं आहे भाजीला, आणि डाळीला लसूण चेचून ठेवला. एक तांबे पाणी गरम करून ठेवलं आहे. आता कढई गरम झालीत, तर भाजी बनवायला घेते. पीठ वगैरे भिजून ठेवलं आहे तिकडे. तर गॅस फास्ट केला आहे. पाऊस चालू झाला बघा, मग असे बोलले पाऊस नाही आहे. आता इथे थोडं तेल घातले, थोडं इकडे पण टाकायचं आहे. पण कांदा टमाटा वगैरे परतायला सगळं इकडे कमी घातलं तरी चालेल, फोडणीला चांगलं. 1 चमचाभर जिरा घातलं आणि लसूण आहे भरपूर असा ठेचून घेतला. तो लसूण डाळीला एकदम थोडंसं पाहिजे का, डाळ थोडीशी म्हणून. आणि कढीपत्ता, वाटण काढलेलं ना, ते चमच होता. कांदा परतून घेते थोडासा. कांदा परतते तोपर्यंत याच्यामध्ये मी आपले मसाले टाकून घेते. आता इथे ना, हे वाटणावर, हे वाटण तुम्हाला माहिती आहे, कांदा, खोबरं, लसूण, अद्रक, कोथिंबीर आणि सफेद तीळ. यावर थोडीशी हळद, धना पावडर अर्धा चमचा आहे, धना पावडर टाकली. 1.5 चमचा आपला कांदा लसूण मसाला, आणि अर्धा चमचा काश्मीरी पावडर. आता मिठाचा डबा मी घासायला दिला भाजीला, पॅकेट खोलले, दुसऱ्या डब्यात झाले तेव्हा. 1 चमचा भरून मीठ, वाटणामध्ये पण मीठ आहे. कांदा परतलाय, लगेच इथं टमाटा पण परतायला टाकते. म्हणजे काय होईल, टमाटा नरम होईपर्यंत माझे वांगे भरून होते. कोथिंबीर कापून घेते, जरा थोडी चिमणी लावते ते नो. कोथिंबीर कापून ठेवली, थोडीशी कोथिंबीर तेलामध्ये टाकते. आणि इथे ना, हा काळा मसाला आहे. हा काळा मसाला मला एका मैत्रिणी पाठवला आहे, जो मी बनवत असते, पण ह्या वर्षी बनवलेला नाही मी. वाळवलेला कांदा, खोबरं, आपलं सगळे गरम मसाले, धने वगैरे, अख्खा हळकुंड, टोटली सगळे गरम मसाले, सुक्या लाल मिरच्या आपल्या, तर सगळे घालून असा मसाला बनवलेला होता मी 2 वर्ष झाले तेव्हा. यावर्षी नाही बनवला. आता हा मैत्रिणी पाठवलेला आहे मला, चालेल, भरपूर दिवस चालेल. हे बघा, एवढा आहेत अजून, तर हा चालेल. आणि जे आपले मसालेवाले दादा आहेत ना, त्यांच्याकडे पण भेटतो, त्यामुळे मी काही आता लोड घेत नाही बनवत बसायचा. आता हे चांगलं तेल घालून थोडंसं मिक्स करून घेते. इथे थोडंसं तेल घालते, आता फोडणीला घातलेलं आहे, इथे थोडंसं टाकलं आहे. काय करते, आपलं इथं हे बघा, अगदी पाव चमचाभर काश्मीरी पावडर तेलामध्ये टाकली, छान कलर येतो आणि तरी पण छान दिसते. ते थोडंसं परतते, चांगलं मिक्स करून घेते. ते भरलेलं वांग खूप छान होतं आणि साहेबांना आवडतं. हे गावचे वांगे आहेत ना, मी मसाला जरा असे वाटण कमीच घेतले, असं पातळसर बनवणं.
हे बघा असं चांगलं मिक्स करून घेतलं आहे. आता ही एक एक वांग्यामध्ये भरून घेते. इथे मला थोडंसं पाणी घालायचं आहे. बघा आता हे चांगलं परतलं. इथे जरासं पाणी घालायचं मला इथे, नाही तर वांग्यांना ना डाग पडतात आणि वांगे लवकर शिजत नाही. डायरेक्ट तेलात वांगे टाकले तर. हे मी करते. आता कोण कसं करते माहिती नाही, पण माझं सांगते मी. आता हे परत आहे गॅस मिडियम ठेवल्यात नाही. इकडनं भरायचे आता वांगे आणि डायरेक्ट तेलामध्ये तिकडे सोडायचे. म्हणजे गॅस फास्ट आहे तर ते पाणी पण जरा कमी होऊन जाईल आणि तेल पाणी सगळं एकत्र झालं तर वांगी मग अजिबात नंतर शिजायला काही प्रॉब्लेम करत नाही. चांगलं दाबून भरून घ्यायचं मसाला. मीठ वगैरे येत असेल तर चांगली चव लागते. सगळं भरून भरून तेलामध्ये सोडून देते. दीदीला पण आवडते वांगा. ती डब्याला पण नेईल म्हणून मी जरा जास्तच घेतलेत. घरी डाळ भात वगैरे काही खाईल. छोले तर तिला बिलकुल नाही आवडत. आणि ते असं आहे ना, घरी एक खायचं आणि एक घेऊन जायचं असं आवडत नाही. 2 वस्तू एकच वेळेला खायला. आता यश माझं जरा सुधारलाय तर हिचं आता हे चालू. हिचं म्हणजे काय आता कामामुळे तिला असं वाटतं जे घरी खाल्लं तेच तिकडं नको, मग डबा खायची इच्छा नाही होत. वेगळं पाहिजे डब्याला. आणि अशा मसाल्याची भाज्या वगैरे तिला आवडतात. चला आता हे सगळं भरून घेते. भाभी लाद्या वगैरे पुसून गेलीत खाली. मला बोलली तू आवरून घे, तोपर्यंत येते मी. कालच्या लाद्या पुसल्या नव्हत्या ना, तर आता तिने सगळं आवरलंय. मी थोडा कॅमेरा बंद करते आणि पटापट भरून घेते. काय होतं याने काय होतं, व्हिडिओ खूप मोठे होऊन जातात. वांगी सगळ्याचे टाकून दिले. थोडा मग असं तेल पाण्यामध्ये राहू दिले, जरा हलवले नव्हते. अजून जे राहिले थोडंसं वाटण ते मी टाकलं नाही वरतून. थोड्याशा अशी तेलामध्ये परतून घेते. गरम पाणी घालणार आहे तर अशा मसाल्याच्या भाजीला शक्यतो गरमच पाणी टाकत जायचं. आता हे थोडंसं पाणी आणि हे वाटण जे राहिले ते टाकून देते. गरम पाणी आहे. पाणी अजून लागणार आहे. त्यात वांगी शिजून एवढी भाजी झाली पाहिजे खायला डब्याला. असे अजून थोडंसं पाणी घालणार, कारण आत्ताच ऑलरेडी खूप घट्ट आहे. इतकं घट्ट नको आहे. अजून अर्धा ग्लासभर पाणी इथे टाकणार आहे. तुम्ही काही भाज्यांना ना गरम पाणी टाकून बघा, चव खूप वेगळी होती. डायरेक्ट थंड पाणी उचलून टाकायचं नाही. मी बऱ्यापैकी भाज्यांना गरम पाणी वापरते आणि कधी तरीच क्वचितच एखाद्या भाजीला थंड पाणी जातं. चला आता येईल ना, मी असं थोडंसं शिजू देणार आहे. पण असं उलटाने ठेवते आणि झाकण ठेवणार आहे. तिकडच्या गॅसवर ठेवायचे आहेत मला. आता इथं चपात्या करायच्या आहेत, पण थोडासा पसारा आवरून घेते. गॅस कमी करून होऊ देते जरा. मध्ये मध्ये एकदा दोनदा हलवून आणि मग तुम्हाला चपात्या करायला घ्यायच्या अगोदर म्हटली छोलेची भाजी काढून घ्या आणि या कुकरमध्ये डाळीला फोडणी द्यावं. तर छोलेची भाजी कशी कांदा टमाटा आणि थोडंसं वाटण घातले मी. मस्त असे शिजलेत छोले. ये ना परवा भिजल तेवढं थोडेसे राहिलेले फ्रीजमध्ये, कारण खूप झालेले होते. तर ही झाली यसला छोलेची भाजी. आता कुकर धुवून आहे ना, यामध्ये डाळ बनवते. घाई गडबडीत काम करायला लागले. काहीतरी नुकसान म्हटली भाभी येईल, पटापट आवरून घ्यावा. त्या इकडं झालं वाढवा. डाळ वगैरे उकळून घेतली, भाजीकडे ठेवली आणि तवा पण ठेवला आणि भाभीला इथं चहा ठेवून दिला. हे बघा मी डाळ आहे ना कुकरमध्ये काढून तर अशी वाटीमध्ये घेतली. हे बघा अशी कुकरमध्येच फोडणी दिली होती आणि काढून घेतली आणि तिथं उचलून ठेवायला घेतली साईडला. हे बघा पूर्ण अशी इथून उचलतं. आता मी कपड्यानं पुसून घेतलं, सगळं इकडं सांडलेले. आता कपड्यानं जरा पुसून घेतलं म्हणजे भाभी आले आवरेल. मला चपात्या करायला घ्यायच्या. डाळ गेली पूर्ण वाया. चला असू दे, जाऊ द्या. थोडीशी राहिली दीदीला पाहिजे असले तर खाईल. असं घाईमध्ये काहीतरी गोंधळ होऊन जातो. तर जेवण वगैरे बनवून झालं, सगळं आवरलं आहे. आता दाखवते तुम्हाला भाजी वगैरे. चालली आता डॉक्टरकडे जायचं म्हणून तयार झाले. इकडे नाही मी आज असं खुलाच भात लावला कुकरला. कधीच लावत नाही, पण पाणी असं वरती आलं बघा. छोलेची भाजी तुम्हाला दाखवली ती. डाळ तर सांडलेली एवढीशी राहिली आणि इकडे ही भरलेल्या वांग्याची भाजी बघा अशी काढून घेतली मी
तरी छान आलीत. झाकण असं अर्धं ठेवलेलं ना, मस्त तरी आलीत बघा आज. आणि झाकण पूर्ण जर ठेवलं ना, अजिबात तेल वरती दिसत नाही मग. आणि असं मसाल्याचं वांगं ना साहेबांना खूप आवडतं. तर अशी झाली तर वांग्याची भाजी आणि चपात्या वगैरे करून घेतलेल्या. यशला साबुदाणा बनवून ठेवला. आता आलाय तो, यशला खायला पण दिलं मी साबुदाणा बनवून त्याला दिलं. भाभी किचन भांडे सगळं आवरून गेलीत, सगळं आवरले ते. तर आता ना 1:30 वाजलात आणि मी जाऊन येते डॉक्टरकडे. तिथं पण डॉक्टर काय म्हणजे मागच्या वेळेला ताईन मी गेलेले वरचे ताईन तर भेटले नव्हतं. आता भेटताय नाही भेटताय माहिती नाही, पण जाऊन बघू. आणि जेव्हाची अपॉइंटमेंट देतील तेव्हाची घेऊन मग येईल. दीदी अजून झोपलेलीच आहे. आता तिला ना उशिराची ड्युटी म्हणजे जास्त वेळाची ड्युटी, त्यामुळे ती झोपली तर झोपू देते. साहेब हेल्मेट घेतलं. चला मग बघू आता तिकडे जाऊन काय होते काय नाही. तर इकडे आजचं ना पाऊस एवढा नाही आहे, थोडा थोडा येतोय, सकाळपासून थोडासा येतोय. आणि बिल्डिंग बघा बघा एकदम बऱ्याच तयार झाल्या. जिथं मेघा येणार त्यांची लवकर झाली, राहायला येणार आहे ते लवकरच. अजून बाकीचे कामं चालली आहेत. छान वातावरण आहे पण मस्त एकदम थंड, असं काही गरम नाही, ऊन नाही, काही नाही, भारी वाटतंय. इथं आहे ते मारू हॉस्पिटल. बघू आता इथे एकदा मागे ना वरच्या ताईन मी आले तेव्हा पण इथं डॉक्टर नाही भेटलेला. आता पण भेटेल की नाही माहिती नाही, पण बघू काय होतंय ते. गर्दी तर दिसते. चला निघालो परत, काही उपयोग नाही. उद्या सकाळी 9 वाजता येतात डॉक्टर. आणि एक लेडीज आहे त्या शुक्रवारी येतात 3 वाजता. कुठं थांबायचं इतकं शुक्रवारपर्यंत. मग उद्या बघू 9 वाजता येऊन बघू कसे काय. तिकडे मी जातेत ना गिरगावला, तिकडचे डॉक्टर नाही आता, म्हणून मला इकडे यावं लागतं आहे. नाही तर माझी 2 वेळा गेलेली ना त्यांच्याकडे मला आराम झालेला. चला आता पुन्हा जाऊया घरी मग.